मी आज पण जे घटना बीड जिल्ह्यात घडतात त्या प्रकरणात मी सांगतोय, मी त्यावेळेसही सांगितलं दोषीवर कारवाई झाली पाहिजे, झालीच पाहिजे. आज पण मी म्हणतो दोषीवर कारवाई झाली पाहिजे. आज माझा स्टँड वेगळा आहे, आज ही या समाजाचा आहे, आज ह्या गावाचा आहे म्हणून माझा स्टँड काही वेगळा आहे. आज माझ्या मुलाचं नाव त्याच्यात आलं, माझं त्याच्यात नाव आलं तरी मी म्हणलोय की नाही हे चुकीचं आहे म्हणत नाही. मी तुम्ही करा, तुम्हाला अधिकार आहे, राईट्स आहे. लोकसभेमध्ये तुम्हाला लोकतंत्रमध्ये तुम्हाला लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे. या लोकशाहीच्या अधिकारामध्ये तुम्ही करू शकता, करा. संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात तुम्हाला अधिकार दिला, तुम्ही त्याच्याप्रमाणे मागणी कराल, त्याची चौकशी होईल. मला त्याच्यावर काय बोलायचं? उगवला जातोय काय माझ्यावर सोडवणारे कोण आहेत उगवणारे? काय उगवायचे त्यांनाच बघू द्या. मी आहे, मला ह्यांचं सगळं माहीत आहे. अंडे पिल्ले काय काय ती कोण आहेत, ती त्यांचं काय करतात, चेतावणीपर भाषणं कोण करत आहे, लोकांना पेटवतोय कोण, सांगतोय कोण, मी येतोय म्हणतोय कोण. तुला रात्रीच्या कामातून दिवसा यायला सवड भेटली पाहिजे ना. हा, तू आमच्यावर कशाला काढतो? माझं काढताना तुझं बघ. तुला 25 वर्ष कधी ह्या पट्ट्यानं मदत केली त्या हे कर, आणि पण तर माझ्याकडे बोट काढ. तू माझ्या, तुला पण मुलं आहेत, लेकरं आहेत, मला पण आहे. माझ्या लेकरापर्यंत गेला ना, तुला भावितो उद्या. आता तुला काय भीती वाटते का? माझे लेकरं चांगले तिचं कुणाला वाईट वाटतं काय? माझ्या लेकरं कुठले व्यसनी नाहीत, दारू पित नाहीत, ड्रग्ज घेत नाहीत, बाकीचे काय वाह्यात धंदे करत नाहीत म्हणून वाईट वाटते का? परमेश्वराची कृपा आहे. तुम्ही तुमचे पाप फेडाल आणि आमच्या नावावर जर बिल फाडाल तर ते सोपं जाणार नाही. तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये बजरंग सोनवणे काय दिसत. अरे तुला 9 मध्ये तिकीट देवा म्हणून मुंडे साहेबाचे पाय धरून 10 मिनिट धरून ठेवणारा हा बजरंग सोनवणे. कैलासवासी मुंडे साहेबाचे पाय अक्षरशः जळले, पाय 10 मिनिट सोडले नाहीत. साक्षीदार आहेत 2, त्याच्याबरोबरच फिरतेत. नारायण शिंदे आणि राजपाल लोमटे दोन्हीकडून होते, मी पाय धरून होतो. आम्ही तिघे. अरे त्याच्यामुळे एवढं करत असताना तुम्हाला माझ्या मुलाला अडकवायचा प्रयत्न करून पेटवताय, तरी सांगायला पाहिजे होता. जर दोषी असेल तर दोषीवर कारवाई करा. तो राजकीय दबाव येतो, मग तो कुणाचा राहतो? माझा राजकीय दबाव. मला आनंद आहे, मी विरोधी पक्षाचा खासदार आहे आणि माझा दबाव जर पोलीस घेत असले, मला आनंद आहे माझ्या कर्तृत्वावर. विरोधी पक्षाच्या खासदाराचा पोलीस दबाव घेतात आणि तो सत्तेतला आमदार म्हणतो मळच मुख्यमंत्र्याला घडा पडतो. बळच जर तुझं ऐकत नसले तर मला आनंदाने माझं ऐकते. धन्यवाद. परंतु हीच लोक, तुम्ही ज्यांच्यावरती टीका करतात तीच लोक मात्र सभागृहात आवाज उठवतात या हत्या प्रकरणाच्या संदर्भात. हे काय नक्की? हे बघा, तुम्हाला काय म्हणायचंय, काय विचारायचं हे मला जायचं नाही. सभागृहात बोलताना सुद्धा बोलू नको म्हणत होते तिथंच. पुन्हा हे अडचण ही विषयापेक्षा बोलतोय नाही, मला बोलायचंय, माझं असं करून पाय पेटवायचंय ना म्हणून बोलतोय. पुन्हा शिंदे साहेब जाऊन इकडं बोलायचं तिकडे पाया पडायचं, असे धंदे करतायत. बघू ह्यांचं बघतो मी, काही चिंता करू नका.